कॉमन प्रोटोकॉल म्हणून तुम्हाला सांगितलं जातं की कोणतीही गाठ ही कॅन्सर असू शकते. हो, असू शकते. मग अगदी चामखीळ हा सुद्धा कॅन्सरमध्ये रूपांतरित होऊ शकतो आणि झालेली नागिण सुद्धा कॅन्सरमध्ये रूपांतरित होऊ शकते. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. गाठ येणं हा प्रकार सध्या कॉमन झालेला आहे. येतो तो प्रत्येक पेशंट सांगतो की माझ्या सोनोग्राफी केली तेव्हा माझ्या गर्भाशयात गाठ आहे, माझ्या स्तनामध्ये गाठ आहे, माझ्या काखेत गाठ आहे, माझ्या जांघेत गाठ आली, माझ्या अंगावर चरबीच्या गाठी झाल्या. हे गाठ प्रकरण काय आहे हे आतल्या गाठीच्या लोकांनाच माहिती असतं. म्हणजे आम्ही डॉक्टर, आतून ज्यांनी गाठ बघितलेली आहे त्यांना ते माहिती असतं आणि ज्यांना माहीत नाही त्याविषयी ते अज्ञानात असतात आणि अज्ञानामध्ये असल्यामुळे भीती वाढत जाते. आणि मग ही गाठ काय आहे आणि गाठ म्हणजे कॅन्सर हे जे काही समीकरण डोक्यात बसलेलं आहे ते आधी काढून टाका. मुळात प्रत्येक गाठ ही कॅन्सरमध्ये रूपांतरित होत नाही, परंतु आज डॉक्टर तो प्रोटोकॉल, कॉमन प्रोटोकॉल म्हणून तुम्हाला सांगितलं जातं की कोणतीही गाठ ही कॅन्सर असू शकते. हो, असू शकते. मग अगदी चामखीळ हा सुद्धा कॅन्सरमध्ये रूपांतरित होऊ शकतो आणि झालेली नागिण सुद्धा कॅन्सरमध्ये रूपांतरित होऊ शकते आणि नखाला झालेलं नखुरडंसुद्धा तुम्हाला गँग्रीनमध्ये रूपांतरित व्हायला वेळ लागत नाही. हो, काही होऊ शकतं. आपण जर सकारात्मक असलो तर आपल्या शरीरामध्ये जे नैसर्गिक भाव तयार होत असतात, त्याच्यात जी एन्झाईम तयार होतात ती आपल्याला जगण्यासाठी मदत करत असतात. आणि ही भीती, राक्षसी भावना जेव्हा मनात निर्माण होतात, हे राक्षसी भावना निर्माण करणारी सगळी क्रूर जमात म्हणजे डॉक्टर, असं मला जरा जाहीररित्या सांगावंसं वाटतं. भीती निर्माण का करतात डॉक्टर हेच मला कळत नाही आहे. जेव्हा रुग्ण डॉक्टरांकडे जातो त्याच्या मनातली भीती कमी व्हावी यासाठी जागतो, परंतु डॉक्टर त्याला जे लेबल लावत जातात की ही गाठ कदाचित कॅन्सरची असू शकेल, ही आता आपल्याला काही त्रास नाही आहे पण भविष्यामध्ये हिचं रूपांतर कॅन्सरमध्ये होईल, आपण हिची FNAC करूया, ही तपासून बघूया, हिची बायोप्सी करूया, त्यातलं फ्लुइड काढूया, ते टाटाला पाठवूया, हैदराबादला पाठवूया, जर्मनी जपानला पाठवूया. ह्या सगळ्या तपासण्यांमधनं निष्पन्न काही होत नाही आणि उगाचच आपण साप म्हणून त्या दोघीलाच एवढं बडवत राहतो आणि त्याच्यातनं निष्पन्न काहीच होत नाही. ती जी गाठ असते ही शरीराने निर्माण केलेला एक प्रतिकार आहे. शरीरात वाढलेल्या सगळ्या अँटीबॉडीज त्या गाठ निर्माण करण्यासाठी सुद्धा मदत करत असतात आणि या सगळ्या अँटीबॉडीजनी शरीरात आलेले जे बायोटिक्स आहेत त्याला एकत्र केलं आणि त्याचं रूपांतर एका गाठीमध्ये करून ठेवलं. कशाला फोडायची ती? काय गरज आहे याला फोडण्याची? आणि कशाला तपासून घ्यायचं? मला कुठेही हात लावला तर समजत सुद्धा नाही आहे ती गाठ पोटात आहे, गर्भाशयात आहे, आतड्याला आहे की अपेंडिक्सला आहे, कुठेही कळत नसते गाठ. आणि ज्या कळतात त्या बिचाऱ्या एकदम साध्या असतात, त्याला चरबीच्या गाठी म्हणतात आणि त्या वाढल्या तरी आणि काढून घेतल्या तरी परत यायच्या तेवढ्या येतातच. त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवलेला आहेच. शरीरात न दिसणाऱ्या ज्या गाठी आहेत ह्या गाठींना तपासण्याचा प्रयत्न करू नका. अज्ञानात सुखी राहा हे त्याच्यातलं सूत्र आहे आणि हे जर सूत्र पाळलं तर तुम्हाला काट्याचा नायटा होण्यापासून तुम्हाला थांबवलं जाईल. आजच सकाळी एक पेशंटचा मला फोन आला की 75 वर्षाचे आजोबा, मिलिटरीमधनं रिटायर झालेले, कसलाही त्रास आयुष्यभर नाही, ना ब्लड प्रेशर, ना थायरॉईड, ना BP, ना कोलेस्ट्रॉल, कसलंही औषध, त्यांना विटॅमिन ABCD पण लागत नाही आणि कुठेतरी त्यांना जराशी चक्कर आली आणि म्हणून तपासलं तर ती डोक्यामध्ये कसली तरी गाठ आणि मग ती गाठ कदाचित पुढे जाऊन डोळ्याला त्रास देऊ शकेल, म्हणून तुम्ही ती गाठ काढण्याचा सल्ला आम्ही तुम्हाला ॲज अ मेडिकल ॲडवाईस म्हणून तुम्हाला देतो आहे. मग वयाच्या 75व्या वर्षी त्यांना ती गाठ मेंदूतनं काढावी लागली. ती कसली होती, काय होती त्याचाही पत्ता लागला नाही, साधीच होती. परंतु त्यानंतर जी औषधांचा मारा सुरू झाला त्यानंतर पोटामध्ये जळजळ झाली, पोटामध्ये पुन्हा गाठ झाली, त्याचं इन्फेक्शन परत फुफ्फुसांमध्ये झालं, नंतर पुन्हा एक आकडी आली, पुन्हा अशक्तपणा, पुन्हा नळी नाकावाटे. 6 महिन्यात 4 वेळा त्यांना ॲडमिट करावं लागलं. ज्या माणसांना 75 वर्षापर्यंत कोणताही आजार नाही त्यांना केवळ गाठीचं निमित्त म्हणून जेव्हा तपासणीसाठी आपण नेतो आणि ह्या सगळ्या तपासण्यात करून घेतो, ह्यामध्ये आपलेच नातेवाईक आपल्याला उगाच टोचत असतात आणि उगाचच नको ते सल्ले देत असतात. हे भोगावं लागतं, ते त्या पेशंटला भोगावं लागतं. बाकीची मंडळी फक्त नमस्कारापुरती किंवा बिल देण्यापुरती, अगदी जास्तीत जास्त. दुखणं जे असतं ते रुग्णालाच भोगावं लागतं. मालवणी भाषेमध्ये एक म्हण आहे, ज्याचा जळता त्याका कळता. ज्याला भोगावं लागतंय त्यालाच समजतंय काय होतं, याचं दुःख काय असतं ते. त्यामुळे कोणत्याही गाठीच्या शोधाच्या मागे लागू नका, लेबल लावू नका. उलट मी असं म्हणतोय की जेवढी लेबल लावलेली आहे तेवढी लेबल काढून टाका, तुम्ही जास्ती निरोगी व्हाल. मनामध्ये निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह राहा. शरीर जे करतंय ते चांगल्यासाठी असा विचार जर केलात तर जी गाठ शरीर निर्माण करतंय चांगल्यासाठीच असणार आहे.
ते अगदी लगेच काय फुटणारे आणि सगळीकडे इन्फेक्शन पसरणारे असं काही होत नसतं. 0.2% असं असतं. पण त्या 0.2%च्या सुखासाठी आम्ही बाकीच्या 98% लोकांवर अन्याय करतो आहे आणि त्यांना ॲलोपॅथीच्या औषधांच्या त्या ट्रेडमिलवर धावतो आहे आणि ती औषधं नको ती औषधं आम्ही त्यांना देतो आहे आणि ही औषधं जाऊन किडनी, डोळे आणि लिव्हर आणि रक्त ह्या सगळ्या सिस्टीम्सना करप्ट करून टाकत आहेत. मग येतोय तो अशक्तपणा, थकवा, खाऊन पिऊन अशक्तपणा, व्हिटॅमिन सगळी कमी पडायला लागली, डोळ्यांना दिसायला कमी झालं, मग आकडी यायला लागली, चक्कर यायला लागली, थरथरायला लागलं, धडधडायला लागलं. आता आपल्याला असं वाटतं की त्या गाठीमुळेच सगळं होतं आहे, परंतु त्या औषधाचेही दुष्परिणाम आहेत हा साधा सामान्य विचारसुद्धा कोणाच्याही मनात येत नाही. ती औषधं अगोदर बंद करा. ॲलोपॅथीची औषधं ही नाही तिथली पुढच्या रोगांना जन्माला घालणारी. गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला मिळेल. आयुर्वेदी औषधी, आयुर्वेदीय जीवनपद्धती जर तुम्ही अंगीकारलीत तर ह्या सगळ्या गाठींपासून तुमची मुक्तता होईल. गाठ ही सामान्य असते. आपण त्याच्यात नको ती बुद्धी खर्च केली की त्याचं रूपांतर आम्ही आगीतनं फुफाट्यात आणि काट्याचं नायट्यात करून ठेवतो आणि मग नको ते संशोधन आणि नको ती औषधं आणि नको ते जगणं असं शेवटी वाटतं. धन्यवाद.